वेलकम टू श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी. तर आपण द लिव्हिंग वर्ल्ड आपण बघत होतो. तर लिव्हिंग वर्ल्डमध्ये थोडंसं आपण पुढं जाऊया की आपण काय केलं होतं, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांना वेगळं करण्यासाठी डिफायनिंग प्रॉपर्टी बघितल्या होत्या. या डिफायनिंग प्रॉपर्टी कोणत्या आहेत थोडंसं रिकॉल करूया. डिफाईन प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत? मेटाबॉलिझम, सेल्युलर स्ट्रक्चर, कॉन्सिनेस, ही डिफाईन प्रॉपर्टी आम्ही या ठिकाणी बघितली. ओके, तर या ठिकाणी काय करायचं बघा आपल्यासनी की डिफाईन प्रॉपर्टी बघत असताना एक आपल्याला बघूया की सेल कसा बनला बघूया. आपण ज्यावेळी सेल तयार होताना काय काय असणार आहे की सुरुवातीला हे मॉलिक्यूल आहेत. हे मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलपासून ॲटमपासून मॉलिक्यूल बनलं. मॉलिक्यूलपासून सेल ऑर्गनल्स, पेशी अंगके म्हटले, पेशी नाही पेशी अंगके म्हणूया आपण. त्यानंतर सेल बनला, सेलपासून टिश्यू ग्रुप बनला, त्यानंतर ऑर्गन बनला आणि त्यानंतर ऑर्गन सिस्टम बनली आणि ऑर्गॅनिझम बनला. तर हे अशा प्रकारचं आम्हाला काय होते की डिफाईन की सेल कसा बनाला आहे बघा. तो ॲटम लेवल घेतलो आपण, मॉलिक्यूल झालं, सेल, टिश्यू, ऑर्गन, बॉडी सिस्टम आणि ऑर्गॅनिझम. जर तुम्ही इकॉलॉजीचा विचार केला तर या ठिकाणी पॉप्युलेशन, कम्युनिटी आणि इकोसिस्टम अशा प्रकारे बायोस्पिअरपर्यंत आपण पोहोचू शकतो. ओके, तर काय दिसलं बघा की आमच्यासमोर दोन सेल आहेत. एक आहे ॲनिमल सेल आणि ही आहे प्लांट सेल. ही दोन्ही पण काय आहेत? कॅरोटिक सेल आहे. बरोबर आहे, कारण तुम्हाला न्यूक्लियस आहेत, सेल ऑर्गनल्स दिसाल्यात. हे प्लांटमध्ये बाहेर सेल वॉल आहे म्हणून आम्ही ओळखतोय. हां, तर हे जे आहे, हे सेल जे आहे, हे सेल कसं बनलं आम्हाला समजून घेतलं आपण. तर काय आहे की पुढं बघूया आपण काय सांगते. मोस्ट व्हेरियस काय दिले बघा, मोस्ट ओबियस टेक्निकली कॉम्प्लिकेट फ्युचर, सर्वात महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲबिलिटी टू सेन्स देअर एन्व्हायरमेंट. प्रत्येक ऑर्गॅनिझम आपल्या पर्यावरणामध्ये आपल्या आजूबाजूला काय झाले याचा सेन्स करू शकतो. याला म्हणतोय रिस्पॉन्स टू स्टिम्युली शब्द वापरला जाते. त्याला फिजिकल, भौतिक, केमिकल आणि बायोलॉजिकल हे एन्व्हायरमेंटमध्ये काय बदल आहेत ते सहज काय करू शकतोय, ओळखू शकतोय. ओके, तर इथे आपल्याला एक दिसाले आपल्याला हे ओळखण्यासाठी आमच्याकडं एक सेल असते, तिचं नाव आहे नर्व सेल. आणि हे नर्व सेल आहेत हे ब्रेन बनवतात. पुढे जाऊन काय करतात, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. हे जे नर्व सेल आहेत हे नर्व सेल काय करतात, इम्पल्सेस क्रिएट करतात. हे जो डेंड्रिट आहे इम्पल्सेस क्रिएट करतोय आणि पुढं नेक्स्ट ॲक्झॉन किंवा मसलला हे ट्रान्समिटेड केले जाते. लक्षात. तर काय दिसलं बघा आपल्याला की समजा आपण घेतलं हे प्लांट आहे, या प्लांटला काय केले, एक साईडने लाईट दिली तर काय होणार, हे असं बेंड व्हायला आहे. म्हणजे प्लांटसुद्धा लाईटला काय करतात, लाईटला स्टिम्युलेशन आल्यानंतर लाईटकडे ते काय करतात, ग्रो करायचा प्रयत्न करतात किंवा त्या साईडला जायचा प्रयत्न करतात. ओके, समजा आपण हे घेतलं रिस्पॉन्स टू देअर एन्व्हायरमेंट. समजा आपल्याकडं हे बघा एक ॲनिमेशन बघूया आपण. ही जी काही कॅन्डल आहे ही मेणबत्ती आहे, ह्याला हात लागल्यानंतर गरम लागल्यानंतर इथून हात काय घेतले बाजूला घेतला जातोय. त्यानंतर हे मिमोसा प्लांट आहे, मिमोसा प्लांट लाजाळू म्हटलं जाते. ह्याला टच केल्यानंतर काय केलं, याने आपली पानं आखडून घेतल्यात बघा. काय घेतल्यात, हे काय आहेत, रिस्पॉन्स टू स्टिम्युली. ह्यालाच काय म्हटलं जाते, रिस्पॉन्स टू स्टिम्युली शब्द वापरला जाते. ओके,
बायोलॉजिकल मेमोरी कॅन बी डिफाईन्ड ॲज सस्टेनेबल सेल्युलर रिस्पॉन्स टू ट्रेट. प्रत्येकजण काय करतात की जे काही स्टिम्युलेशन आले त्या स्टिम्युलेशनला काय करतात ते रिस्पॉन्ड करतात. काय करतात रिस्पॉन्ड करले जाते. ओके. वी सेन्स आवर इन्व्हायरमेंट थ्रू सेन्स ऑर्गन. आपल्या पर्यावरणामध्ये काय चाललंय हे आम्ही जाणून घेतोय. यांना काय म्हणते सेन्स ऑर्गन. आपल्याकडं कोणकोणते सेन्स ऑर्गन आहेत? आईज, इयर, स्किन, टंग आणि कुठलं राहिलं बघा नोज. ह्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतोय. आणि ह्यापासून आम्हाला बाहेर इन्व्हायरमेंटमध्ये काय चाललंय ते आम्हाला पाहायला मिळते किंवा समजून येते. प्लांट रिस्पॉन्स टू एक्सटर्नल फॅक्टर लाईक लाईट, वॉटर, टेम्परेचर, अदर ऑर्गॅनिझम जे आहेत ते पोल्युशनला पण ओळखतात. प्लांटसुद्धा काय करते लाईटच्या दिशेनं ग्रो करतोय. प्लांटचं रूट आहे ते वॉटरच्या सोर्सनं ग्रो करतात. प्लांटनं टेम्परेचर सेन्स करतात. त्याचबरोबर काही ऑर्गॅनिझम आहे पोल्युशनला ओळखतात. तुम्हाला माहीत असेल लायकेन. जे लायकेन जे आहे ते सल्फर डायऑक्साईड याचं काय करतोय एअर पोल्युशन तो ओळखतोय. ऑल ऑर्गॅनिझम फ्रॉम समजा प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक कॅन सीन टू सेन्स द रिस्पॉन्स टू इन्व्हायरमेंटल क्यू. प्रोकॅरियोटिक असू दे किंवा युकॅरियोटिक असू दे, सर्व जे काही ॲनिमल्स आहेत ते सेन्स करतात आपल्या आसपास काय चालले, इन्व्हायरमेंटमध्ये काय बदल चालल्यात हे तिने काय करू शकतात ओळखू शकतात. बरोबर आहे. आणि यासाठी काय आहे एक दिले बघा फोटो प्रेड अफेक्ट रिप्रोडक्शन सिजनेबल. तुमच्या आसपास काही जे ॲनिमल दिसतात समजा डॉग वगैरे आहेत एक ठराविक काळामध्ये प्रजनन करतात. काही प्लांट आहेत ते ठराविक काळामध्ये प्रजनन करतात. बरोबर आहे. तर काय बोला जे ठराविक महिन्यामध्ये किंवा ठराविक काळामध्ये वर्षामधल्या जर रिप्रोडक्शन करत असेल तर त्याला सिजनेबल म्हणायचं. आणि ह्युमन बिंग काय आहे ॲन्युअल आहे, वर्षभर या ठिकाणी रिप्रोडक्शन करू शकतोय. तर काय दिले की आमच्याकडे सेन्स ऑर्गन दिसाल्यात. काय दिसालाय सेन्स ऑर्गन. मी म्हणतोय की आपल्या आसपास काय घडतंय, आपल्या आसपास काय घडतंय हे कसं कळतंय आपण डोळ्याने पाहिलं. बरोबर आहे. हे या ठिकाणी स्किन बघा माउथ जे आहे टेस्ट मिळते आपल्याला, इयर आहे, नोज आहे, टच आहे आणि हे सर्व स्पायनल कोड ब्रेनकडे या ठिकाणी पाठवलं जात आहे. म्हणजे इन्व्हायरमेंटमध्ये जे काही बदल होतात ते आम्ही काय करू शकतोय सहज ओळखू शकतोय. काय करू शकतोय सहज ओळखू शकतोय. बघा इथे एक तुम्हाला दिसाले ही विंडो आहे. या विंडोमधून लाईट येते, सनलाईट येते आणि त्यामुळं हे संपूर्ण जे प्लांटचा भाग आहे या साईडला बेंड व्हायला आहे. म्हणजे याचा अर्थ प्लांट काय करतात लाईटला सेन्स करतात आणि त्याला रिस्पॉन्स देतात. एक ॲनिमेशन बघूया आपण. सेलच्या आतमध्ये एक ॲनिमेशन दिसाले. आपली जी सेल आहे बघ आपण म्हटलं की प्रोकॅरियोटिक असू दे किंवा युकॅरियोटिक असू दे तर बाहेर काय आहे सेल मेम्ब्रेन आहे. आणि या सेल मेम्ब्रेनचा एक छोटासा पॅच आपण घेतोय. तर सेल मेम्ब्रेनच्या मधून आत बाहेर करते. सेल मेम्ब्रेनमधून काही कंटेंट आत करतात, काही कंटेंट बाहेर येतात. बरोबर आहे. तर हे सुद्धा आपल्याला काय करते आत ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. ऑल ऑर्गॅनिझम हँडल केमिकल एंटर इन द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये जे काही केमिकल येतात त्यांना हँडल करतात, व्यवस्थित सांभाळून घेतात. ऑर्गॅनिझम देअरफॉर अवेअर सराउंडिंग. आपल्या आसपास काय घडते याचे त्यांना ज्ञान असते किंवा ज्ञात असते. पण तो ह्युमन बिंग ओनली ऑर्गॅनिझम अवेअर सेल्फ कॉन्शियस. म्हणजे बाकीचं ऑल काय आहेत कॉन्शियस आहेत पण तो ह्युमन बिंग सेल्फ कॉन्शियस आहे. म्हणजे काय की त्यांना माहिती आहे की मी कोण आहे. बरोबर आहे. कॉन्शियसनेस रेफर बिकेम
डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग, हे झाले सर्व गोष्टी. वेन इट कम टू ह्युमन बिईंगमध्ये आलो तर काय होणार, इट इज ऑल मोर डिफिकल्ट लिव्हिंग स्टेट. बघा काय होईल बघा, तर ह्युमन बिईंगमध्ये काय आहे की सेल्फ कॉन्शियसनेस नाही. बघा त्याला माहिती आहे की मी कोण आहे, हे याला समजतंय. मी स्टुडंट आहे तर मला अभ्यास करायचा आहे, मी शिक्षक आहे, टीचर आहे असं म्हणूया, मी या ठिकाणी एखादा आमदार आहे, याला माहिती आहे आपण कोण आहे हे माहिती असणे, याला म्हणते सेल्फ कॉन्शियसनेस म्हटलं जाते. बरोबर आहे. असाच एक पिक्चर आलेला होता का साऊथमधला, त्याचं नाव होतं कोमेली. कोमा शब्द कधी ऐकला काय, कोमा. जर मेंदूला ब्रेनला काही डॅमेज झालं तर व्यक्ती कोमामध्ये जातोय. कोमामध्ये काय होतंय की ब्रेन ऑफ असते पण बॉडीचा आत मेटाबॉलिझम चालू असते. असाच एक पिक्चर होता बघा कोमेलीमध्ये. अशा प्रकारे तुम्ही बघितला आजच्याला. हे 20 वर्ष कोम्यामध्ये असतोय आणि 20 वर्षानंतर बघतोय की काय झालंय की इंटरनेटमुळं, फेसबुक व्हॉट्सअपमुळे सगळी दुनिया बदलली आहे, पण ह्याला याचं काही ज्ञान नाही आहे. 20 वर्ष हे कोम्यात असल्यामुळे याचं ब्रेन काम करत नव्हतं. बरोबर आहे. आणि त्यामुळे ह्याला काही यातलं काही माहिती नव्हतं. बघा समजा एनसीआरटी काय सांगते बघा, वी ऑब्झर्व अ पेशंट इन कोमा. ही व्यक्ती आहे ही कोमामध्ये, काय आहे कोमा. आणि याला व्हर्च्युअली सपोर्ट दिले. म्हणजे काय दिले, ऑक्सिजन दिलंय, IV फ्लूइड सलाईन दिलंय, बरोबर आहे, मशीनद्वारे. किंवा काही वेळा आपण काय करतोय, हार्ट आणि लंग्सचं सर्जरी करताना, रिप्लेस करताना आपण काय केलं ते की ब्रेन इथे स्टॉप असते. तर अशा वेळी काय करणार, पेशंट इज अदरवाईज ब्रेन डेड. आता ह्या कोम्यामध्ये जी व्यक्ती आहे त्याचा ब्रेन डेड आहे, त्याला काही माहीत नाही आहे आणि याला नो सेल्फ कॉन्शियस, याला माहीत नाही कोण आहे आता. पण तो तिची बॉडीच्यात वर्कआउट चालू आहे, रिस्पायरेशन चालू आहे, डायजेशन चालू आहे, IV फ्लूइड दिले आपण त्यांना, ऑक्सिजन टेक करतोय, आज शरीराच्या सर्व मेटाबॉलिझम चालू आहे. मग काय करू शकतोय बघा, प्रॉपर्टी ऑफ टिश्यू. बघा काय दिले, एक लास्ट पॉईंट घेऊ आपण. प्रॉपर्टी ऑफ टिश्यू आर नॉट प्रेझेंट कॉन्स्टंटली. जे सेलचे टिश्यूचे जे गुणधर्म आहेत, टिश्यूकडे जे गुणधर्म आहेत ते सेलकडे नाही असं म्हटलं जाते. बट अराइज रिझल्ट इन इंट्रॅक्शन अमॉंग द सेल. तरी सुद्धा टिश्यू हा सेलच्या ग्रुपनंच बनलेला आहे. म्हणजे काय म्हटलं जाते, टिश्यू जे काम करते ते सेल करत नाही, तरी सुद्धा टिश्यू हा सेलपासूनच बनलेला आहे असं म्हटलं जाते. सिमिलर प्रॉपर्टी ऑफ सेल्युलर ऑर्गनल्स, म्हणजे पेशी अंगके म्हटलंय, आर नॉट प्रेझेंट इन मॉलिक्यूल. म्हणजे मॉलिक्यूलपासून काय बनलंय, सेल्युलर ऑर्गनल्स बनलंय. म्हणजे जे मॉलिक्यूलकडे प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी सेल्युलरकडे. एक मिनटं आपण परत चेक करूया काय झाले बघा आपल्याला, आहे का बघेल इथं बघा. आपल्याला माहिती आहे, थोडक्यात समजेल बघा की ॲटम, बघा ऑर्गॅनिझमकडे जे प्रॉपर्टी आहे, म्हणजे आम्ही बोलू शकतोय, बरोबर आहे, ऑर्गॅनिझम काय करू शकतोय, बोलू शकतोय समजा, परंतु ऑर्गन सिस्टम बोलणार नाही. म्हणजे जे प्रॉपर्टी ऑर्गॅनिझमकडे आहे ती ऑर्गन सिस्टमकडे नाही. जी प्रॉपर्टी ऑर्गन सिस्टमकडे आहे, म्हणजे आम्ही डायजेशन करू शकतो, डायजेस्टिव्ह सिस्टम, पण एका स्टमककडं ती प्रॉपर्टी नाही. म्हणजे जी प्रॉपर्टी ऑर्गन सिस्टमकडे आहे ती सिंगल ऑर्गनकडे नाही. जी सिंगल ऑर्गनकडे प्रॉपर्टी आहे ती टिश्यूकडे नाही आहे. स्टमककडे जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्या आत काय आहे, SCl फ्लूइड आहे, त्यामध्ये काय होतंय, च्युरिंग होत आहे, पण हे टिश्यूकडे नाही. जी प्रॉपर्टी टिश्यूकडे आहे पण ती सेलकडे नाही. जी प्रॉपर्टी सेलकडे आहे ती सेल ऑर्गनस, पेशी अंगेकडे नाही. जी प्रॉपर्टी सेल ऑर्गनसकडे आहे ते मॉलिक्यूलकडे नाहीत. जी प्रॉपर्टी मॉलिक्यूलकडे आहेत ते ॲटमकडे नाहीत. तरीसुद्धा ॲटमपासून मॉलिक्यूल बनलं, ॲटमपासून मॉलिक्यूल बनलं, मॉलिक्यूलपासून सेल ऑर्गनस बनलं,
सेल ऑर्गनपासून सेल बनला, सेलपासून टिश्यू बनला, टिश्यूपासून ऑर्गन बनला आणि ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टम बनला आणि ऑर्गॅनिझम. हे त्यांना काय करायचं आहे की सांगायचं आहे. समजाले का बघा, थोडासा प्रयत्न करूया आपण. बरोबर आहे, हेच सांगाले. Similar property of cellular organelles are not present in a molecule constituted of the organelles, but arise result of interaction among molecule. तरी सुद्धा काय आहे, टिश्यू जो आहे तो सेलपासून बनला आहे, ऑर्गन जे आहे टिश्यूपासून बनला आहे, ऑर्गन सिस्टम जे आहे ऑर्गनपासून बनलेले आहे, ऑर्गन सिस्टमपासून बॉडी बनलेली आहे. This interaction result emergent property higher level organization. काय झालं बघा, this phenomena truly hierarchy of taxonomy. taxonomy बघितलं ना, स्पेसिस पासून आपण किंगडम पर्यंत जातो. तसं म्हणूया आपण ॲटम पासून मॉलिक्यूल, मॉलिक्यूल पासून सेल ऑर्गनलस, त्यानंतर सेल, टिश्यू, ऑर्गन, ऑर्गन सिस्टम आणि बॉडी. Therefore we can say that living organism self replicate, स्वतःची कॉपी बनवू शकतात. इन्व्हॉल्विंग सेल्फ रेग्युलेशन, यांच्याकडे रेग्युलेशनसाठी ब्रेन आहे. इंटरॅक्टिव्ह सिस्टम कॅपेबल टू रिस्पॉन्स टू स्टिम्युली, इन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेस आलं तर ते बदल करू शकतात किंवा त्याला रिस्पॉन्स करू शकतात. एक MCQ येत असते, बायोलॉजी इज द स्टोरी ऑफ अर्थ. बायोलॉजी इज द स्टोरी ऑफ अर्थ, सॉरी, बायोलॉजी इज द स्टोरी ऑफ लाईफ ऑन अर्थ. बायोलॉजी इज द स्टोरी ऑफ इव्हॉल्युशन, उत्क्रांती म्हटलं जाते. बायोलॉजी जे काही लिव्हिंग आहे ते अर्थवर कसे डेव्हलप होत गेले, कसा सिंगल सेलपासून मल्टी सेलपासून कशा प्रकारे ॲनिमल प्लांटमध्ये डेव्हलपमेंट पाहायला मिळालं. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट, आज जे तुम्ही आहात याला प्रेझेंट, पास्ट पूर्वी होते, फ्युचर भविष्यात येणार, सर्वजण आहेत, लिंक आहेत, जोडलेले आहेत बाय कॉमन शेअरिंग जेनेटिक मटेरियल. आणि हे काय जेनेटिक मटेरियल आहे, DNA. सर्व जे लिव्हिंग आहे ते काय एकमेकाला काय आहे जोडलेले आहे, ते त्याला म्हटलं DNA. तर इथं आपला हा लेक्चर काय होतोय, कंप्लीट होतोय.